बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की आमचा संघर्ष सवलतीसाठी आणि नोकरीसाठी नाही। आणि तुम्ही काय बाबासाहेब आंबेडकरांना सवलती, नोकरी आणि आरक्षणाच्या भूमिकांमध्ये अडकून ठेवण्याचा प्रयत्न करताय? बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या वंचित बहुजन समाजाला या देशाचं राज्यकर्ता बनवण्याची लढाई लढत होते। जवळपास 50 वर्षानं उपवर्गीकरणाचं भांडण या देशामध्ये सुरू आहे। त्याची सुरुवात काँग्रेसनं केली आणि भारतीय जनता पार्टीनं सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून हे नरेंद्र मोदींना उपवर्गीकरणाला कायद्याचं स्वरूप दिलेलं आहे। सर्वांना जय भीम। महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती अंतर्गत उपवर्गीकरण करण्याच्या विषयानं आता पातळी मर्यादा ओलांडायला सुरुवात केलेली आहे। समर्थक असतील, विरोधक असतील, यांची वक्तव्य ही विषारी आणि समाजामध्ये तेढ उत्पन्न करणारी वक्तव्य यायला सुरुवात झालेली आहे। मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हा प्रश्न विचारतो आहे की या देशामध्ये हिंदू आणि मुसलमानांमध्ये जीव घेणा, एकमेकांची खून करेपर्यंत, एकमेकांच्या कत्तली करेपर्यंत हजारो हिंदू मुसलमानांच्या दंगली नियोजनबद्ध षडयंत्रपूर्वक या देशामध्ये कोण घडवत आलेला आहे? मराठा विरुद्ध ओबीसीचा रक्तरंजित आरक्षणाचं भांडण, हे भांडण कुणी सुरू केलेलं आहे? पंजाबमध्ये रामदासी शीख विरुद्ध मुजबी वाल्मिकी हे अनुसूचित जातीतलं भांडण कुणी सुरू केलेलं आहे? बंगालमध्ये राजवंशी विरुद्ध नमोशूद्र हे अनुसूचित जातीतलं भांडण कुणी सुरू केलेलं आहे? गुजरातमध्ये वांकर विरुद्ध रोहित या अनुसूचित जातीतलं भांडण कोणी सुरू केलेलं आहे? आंध्र प्रदेशमध्ये माला आणि मादिगा, राजस्थानमध्ये बैरवा, मेघवाल, पासी, पासवान, चमार या सगळ्या अंतर्गत शेड्यूल कास्ट मधली जी जीवघेणी भांडणं पूर्ण देशामध्ये चालू आहेत, याची निर्मिती, याचे षडयंत्र कोणी केलेले आहेत? या भांडणांचा अजेंडा, या भांडणांचं षडयंत्र हे अनुसूचित जातीतल्या कुठल्या जातीनं केलं आहे का? महाराष्ट्रातही ज्या जाती आज भांडायला सोशल मीडियामध्ये फार उतावळ्या झाल्या आहेत, त्यांना माझा प्रश्न आहे की हे जाती जातीमध्ये, धर्मामध्ये भांडण लावण्याचं षडयंत्र, याचा अजेंडा हा आरएसएसचा, हिंदुत्ववाद्यांचा, भाजपावाल्यांचा हा गेल्या कित्येक वर्षापासून सुनियोजित ठरलेला अजेंडा आहे। आता त्या अजेंड्यामध्ये आम्ही फसायचं का त्या अजेंड्याला आम्ही उखडून फेकायचं, त्या अजेंड्याला बळी पडायचं नाही, हे ठरवण्याची आता वेळ आलेली आहे। त्यामुळे मी सुरुवातीलाच आपल्याला विनंती करतोय की या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची क्रोनॉलॉजी ही अतिशय अजब गजब क्रोनॉलॉजी आहे। हे आरक्षणाचं उपवर्गीकरणाचं तत्व भारतामध्ये पहिल्यांदा आणणारा, लागू करणारा पक्ष हा काँग्रेस आहे, ज्यांनी 1975 मध्ये पंजाबमध्ये शेड्यूल कास्ट मधलं 12.5% आरक्षण हे वाल्मिकी आणि मजहबी शिखांना दिलं व उरलेलं 12.5% रामदासी शीख व इतर समुदायाला दिलं। हे 1975 पासून आज 2026 चालू आहे। जवळपास 50 वर्षानं उपवर्गीकरणाचं भांडण या देशामध्ये सुरू आहे। त्याची सुरुवात काँग्रेसनं केली आणि भारतीय जनता पार्टीनं सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून हे नरेंद्र मोदींना उपवर्गीकरणाला कायद्याचं स्वरूप दिलेलं आहे। 20 वर्षापासून सुप्रीम कोर्टामध्ये भिजत पडलेलं उपवर्गीकरणाचं जे भांडण आहे, हे भांडण सुप्रीम कोर्टानं निकाल कधी दिला? 20 वर्ष दिला नाही। 2004 पासून 2024 पर्यंत हे भांडण सुप्रीम कोर्टात होतं, त्याचा निकाल आला नाही। हा निकाल तेव्हा आला जेव्हा 11 नोव्हेंबर 2023ला मंदाकृष्ण मादिगा या मादिगा समाजाच्या नेत्याने नरेंद्र मोदीच्या खांद्यावर डोकं ठेवून रडले आणि मोदींनी त्या सभेत जाहीर केलं की मी आरक्षणात आरक्षण देणार, मी अब कडचा कायदा बनवणार। 11 नोव्हेंबर 2023ला मोदींनी घोषणा केली व 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टानं हा निकाल दिला। जो 20 वर्ष भिजत पडलेला निकाल होता, हा 8 महिन्यात मोदींच्या अशा प्रकारचं भाषण केल्यानंतर सुप्रीम कोर्ट जर निकाल देत असेल तर आपण सुरुवातीला हे समजून घेतलं पाहिजे, हा सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल न राहता हा भाजपा, नरेंद्र मोदीनं
सुप्रीम कोर्टाला निकाल द्यायला भाग पाडलेलं आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करत आहे की आर्टिकल 341चा वापर झालेला नाही, आर्टिकल 368 अमेंडमेंट करून याच्यात निकाल झालेला नाही. संसदेनं आणि भाजपानं जसं ईडी, सीबीसीआयडीचा वापर करून विरोधक संपवले जातात, तसं सुप्रीम कोर्टाचा वापर करून किंवा सुप्रीम कोर्टावर दबाव टाकून आरक्षणाचं तत्व संपवण्याचा हा निकाल द्यायला भाग पाडलेला आहे. म्हणून त्यांनी आर्टिकल 141चा वापर केलेला आहे. म्हणून आता लोक वारंवार म्हणतात सुप्रीम कोर्टानं निकाल दिला, सुप्रीम कोर्टानं निकाल दिला. सुप्रीम कोर्टाला निकाल द्यायला भाग पाडलेला आहे का याचा एक तपास या क्रोनॉलॉजीच्या माध्यमातून केला पाहिजे. त्यामुळे 6-1 मतानं हा निकाल आता आलेला आहे आणि आर्टिकल 141-42 नुसार आपल्याला त्या निकालाचा आता कायद्यामध्ये रूपांतरण झालेलं आहे. त्यामुळे आता याच्यामध्ये क्युरेटिव्ह पिटिशनचा एक रस्ता उपलब्ध आहे. त्याच्यात किती आपल्याला यश मिळेल माहित नाही. 9 जजेसचा बेंच याच्यावर बसेल की नाही त्याबद्दलही आता खात्री देता येत नाही. आणि संसद हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आता बदलू शकतं, पण संसदेमध्ये तुमच्या विचाराचे खासदारच नाही आहेत. कारण जेव्हा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्राला वारंवार इशारा दिला होता की आता उपवर्गीकरणाचा अधिकार राज्यांना देण्यात आलेला आहे, त्यामुळे उपवर्गीकरणाला विरोध करणारे आपले हक्काचे फुले शाहू आंबेडकरवादी आमदार निवडून पाठवा, ते विरोध करतील. तेव्हा ऐकलं नाही. तेव्हा काँग्रेसचं तुंतुन वाजवलं गेलं. राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांचे तेव्हा सोशल मीडियामध्ये आणि वास्तवामध्ये प्राणपणानं यांना जिंकवण्यासाठी जे झटणारे लोक आहेत त्यांना माझा प्रश्न आहे की काँग्रेसनं तेलंगणामध्ये आणि कर्नाटकमध्ये उपवर्गीकरण लागू केलेलं आहे. काय तुम्ही काँग्रेसला जाब विचारणार? काय तुम्ही त्यांना माफी मागायला भाग पाडणार? आणि हेही जमत नसेल तर किमान स्वतःची चूक झाली म्हणून तुम्ही स्वीकारणार का? लोकांना चालाकी करून, दिशाभूल करून लोकांमध्ये कपटी कारस्थानं करायचं बंद करा. तुमचेही नकाब जनतेच्या दरबारात फाडले गेले पाहिजे. यासोबत दुसरी एक टीम आहे जी सत्तेसाठी शिवसेनेसोबत, भाजपासोबत बसली आहे आणि उपवर्गीकरणाच्या विषयावर सुद्धा ती आपल्या विरोधाची भूमिका मांडते. आम्ही विरोधक, आम्ही विरोध करतो. अरे या शिवसेनेच्या, भाजपाच्या सरकारनं ही भूमिका घेतलेली आहे. त्या सरकारसोबत तुम्ही पहिले त्यांच्या मंत्रिमंडळातून आणि त्यांच्या युत्या आघाड्यातून बाहेर पडा, राजीनामे फेका आणि त्यानंतर उपवर्गीकरणावर भूमिका मांडा. सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करू नका. आणि सर्वसामान्य लोकांना माझी विनंती आहे की यांच्या चालाक शाब्दिक चकमकीला फसू नका. ही माणसं ज्या पद्धतीचा दुहेरी खेळ खेळतायत या खेळामध्ये महाराष्ट्रातले वास्तविक फुले शाहू आंबेडकरवादी फसणार नाहीत. आणि आम्ही अशा प्रकारचे नकाब वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये उघडे पाडण्याचा प्रयत्न करत राहणार. मी या व्हिडिओच्या माध्यमातून दुसरा अतिशय महत्वाचा विषय आपल्याला बोलतोय. सोशल मीडियामध्ये जे उपवर्गीकरणाचे समर्थक आहेत, विरोधक आहेत, त्यांना काय वाटतं? त्याला जास्त महत्व देण्यापेक्षा संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काय भूमिका होत्या? बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून त्यांची जी आंदोलन आहेत, बाबासाहेबांचं मूळ आंदोलन काय? बाबासाहेब म्हणतात की आवर स्ट्रगल इज नॉट फॉर फ्यू जॉब अँड कन्सेशन. थोड्याशा नोकरीसाठी आणि सवलतीसाठी आपला संघर्ष नाही, बट वी हॅव लार्ज गोल टू अचीव्ह अँड दॅट गोल इज टू बिकम द रूलर ऑफ दिस लँड. बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत 24 सप्टेंबर 1944चं मद्रास मधलं त्यांचं अतिशय गाजलेलं भाषण आहे. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की आमचा संघर्ष सवलतीसाठी आणि नोकरीसाठी नाही. आणि तुम्ही काय बाबासाहेब आंबेडकरांना सवलती, नोकरी आणि आरक्षणाच्या भूमिकांमध्ये अडकून ठेवण्याचा प्रयत्न करताय? बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या वंचित बहुजन समाजाला या देशाचं राज्यकर्ता बनवण्याची लढाई लढत होते. आणि ते त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की पॉलिटिक्स शुड बी द लाईफ ब्लड ऑफ शेड्युल्ड कास्ट. त्यांनी असं कुठं एका जातीला बोललेले नाहीत की पॉलिटिक्स शुड बी द लाईफ ब्लड ऑफ मातंगन, पॉलिटिक्स शुड बी द लाईफ ब्लड ऑफ महार, वाल्मिकी और चर्मकार. पॉलिटिक्स शुड बी द लाईफ ब्लड ऑफ शेड्युल्ड कास्ट. ते पूर्ण देशातल्या हजारो शेड्युल्ड कास्टला
एकजुटीनं एक सूत्रामध्ये बांधू इच्छित होते, ही त्यांची तळमळ होती. महाराष्ट्रात सुद्धा त्यांनी 14 मातंग परिषदा घेतल्या. महाराष्ट्रामध्ये स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजाला रोटी बेटी व्यवहार करण्याचा प्रस्ताव दिला आणि हे मोडून काढण्यासाठी त्यांनी तळमळीनं प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना किती यश मिळालं हा जरी आज वादग्रस्त विषय असला तरी हजारो मातंग समाजामध्ये सुद्धा आंबेडकरवादी बौद्ध धम्माचा स्वीकार करणारे लोक जन्माला आले आहेत, ते काम करतायत. आणि आरएसएस हिंदुत्ववाद्यांच्या गळी मातंग लागलेत का? हो लागलेत. मग काय स्वतःला नवबौद्ध म्हणून घेणारे महार हे काय आरएसएस आणि भाजपच्या गळी लागलेले नाहीयेत का? त्याचाही तपास आपण सगळ्यांनी केला पाहिजे. त्यामुळं या भूमिका मांडत असताना आपण जबाबदारीनं याच्यावर भाष्य केलं पाहिजे. मी मातंग समाजाला सुद्धा सांगणं गरजेचं समजतो, काय तुमचं नुकसान नवबौद्धांनी केलंय? अरे ज्या ब्राह्मणवाद्यांनी तुम्हाला हजारो वर्ष गुलाम लाचार बनवून ठेवलं ते तुम्हाला शत्रू वाटत नाहीत, पण ज्या बाबासाहेबांनी, ज्या बौद्ध लोकांनी बाबासाहेबांच्या पाठीशी प्रखरपणे उभं राहून आज सगळ्यांना आरक्षण मिळवून दिलं, हे स्वातंत्र्य, हे संविधान, ही लोकशाही, हे सगळं मिळून ज्यांनी दिलं, त्यासाठी लढणाऱ्या समाजानं आमचं नुकसान केलं, हे मातंग समाजातले काही लोक बोलतात आणि काही तरुण माणसं किंवा जातीय मानसिकतेची लोक त्यावर विश्वास ठेवतात. पण मुळात हजारो वर्ष इथल्या जातीयतेला, हिंदुत्ववादाला, अंधश्रद्धेला कवटाळून जगणारा मातंग समाज या आपल्या गोष्टीमुळे आम्ही नुकसान झाली, बर्बादी झाली असं स्वीकारत नाही. ज्यांनी लढा लढला त्यांना शत्रू म्हणून बघत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे खपवून घेणं सुद्धा हे महाराष्ट्रामध्ये सहन होत नाही. म्हणून मातंग समाजामध्ये जी माणसं यावर काम करतायत मी त्यांचं अभिनंदन करेल, पण त्यासोबत काही भूमिका प्रखरपणे घेणं गरजेचं आहे. म्हणून मातंग समाजाला सुद्धा मला सांगायचं आहे की बाबासाहेबांचं आणि देवीदास नामदेव कांबळेचं या मुद्द्यावर भांडण झालं होतं, 1941ला झालं होतं. आणि बाबासाहेबांना देवीदास नामदेव कांबळेला जे पत्र लिहिलं, जे जनतामध्ये प्रकाशित झालं, त्या पत्रात बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं मातंग समाजाला की माझ्यापासून भिन्न मार्गाने जाऊन जर तुमचा विकास होत असेल तर मी स्वागत करेल, पण भिन्न मार्गानं जाण्याचा उद्देश जर सनातनी हिंदू किंवा काँग्रेसची गुलामगिरी करणं असेल तर याच्यामध्ये मातंग समाजातल्या काही लोकांचं भलं होईल, पण मातंग समाजाचं मात्र प्रचंड मोठं नुकसान होईल याच्यात मला कोणतीही शंका नाही, असं बाबासाहेबांना फुल स्टॉप देऊन 1941ला सांगितलं होतं. मग तेव्हापासून आजपर्यंत भिन्न मार्गानं मातंग समाज आपला रस्ता शोधत फिरला. गावातल्या, गावगाड्यातल्या पाटील देशमुखांच्या इशाऱ्यावर आपलं आयुष्य जगत राहिला. पाटील सरपंचापासून मुख्यमंत्र्यापर्यंत तोच गावचा आणि महाराष्ट्राचा कारभारी होता. त्याच्याकडे आम्ही, त्याच्या दरबारात आम्ही हाजऱ्या लावल्या, हुजरेगिऱ्या केल्या. त्याला आम्ही आमच्या बर्बादीला जबाबदार मानत नाही. तर शेड्यूल कास्ट मधल्या या समूहाला आपण जर बर्बादीला जबाबदार मानत असाल तर ही अतिशय गंभीर आणि चिंतनीय गोष्ट आहे. आणि बौद्ध समाजालाही माझं सांगणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांना हजारो समाज बांधवांना बांधून या देशामध्ये एक मोठी राजकीय सामाजिक क्रांती करायची होती. त्यामुळे तुमची जबाबदारी ही मोठी आहे. तुमची जबाबदारी ही अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देण्याची नाही आहे. ही बाबासाहेब आंबेडकरांची आयडिओलॉजी नाही आहे. बाबासाहेब आंबेडकर हजारो लोकांना एकत्र बांधून या देशातल्या बहुजन समाजाला न्याय देण्याचा लढा लढत होते आणि तो लढा भाजपा आणि आरएसएसनं अडचणीत आणलाय. त्या लढ्यामध्ये आपल्या सगळ्यांना हा सगळा जो काही प्रकार चालू आहे हा मोडून काढायचा आहे. म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटचं आणि अतिशय महत्वाचं आव्हान करून थांबतो. कारण आता सरकारी नोकऱ्या महाराष्ट्रात आहेत किती? आता रिक्त जागा फक्त 2,44,000 आहेत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये शासकीय नोकऱ्या 10,70,000 आहेत. त्यापैकी सगळ्या नोकऱ्या भरल्या गेलेल्या आहेत. 2,44,000 बाकी आहेत. त्याच्यात जरी 12-13% आरक्षण लागू केलं तरी 30,000च्या आसपास नोकऱ्या असतील. पण खासगी क्षेत्रामध्ये 2 कोटीच्या आसपास महाराष्ट्रात नोकऱ्या आहेत. आणि जर खासगी क्षेत्रात आरक्षण लागू झालं तर 20 लाखाच्या पेक्षा जास्त परमनंट सन्मानजनक नोकऱ्या या शेड्यूल कास्ट मधल्या लोकांना मिळू शकतात.
आणि या 20 लाखापेक्षा जास्त जर परमनंट खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्या मिळाल्या तर ह्या प्रकारची आपल्याला कोणालाही वादविवाद करण्याची गरज पडणार नाही. मी परत एकदा सांगतोय की आरक्षणात आरक्षण हा उपाय नाही आहे. खासगीकरणात आरक्षण हाच शेड्यूल कास्टच्या सगळ्यांच्या भविष्याच्या विकासाचा शाश्वत उपाय आहे. यावर गांभीर्यानं विचार करा एवढीच या निमित्तानं विनंती करतो. जय भीम, जय संविधान.